घरामध्ये आम्हाला आम्ही काही लॉटरी वगैरे काही देणार नाही तुम्हाला, डायरेक्ट घर भेटणार, आम्हाला घर भेटणार इथं. तर ते ऑनलाईन अर्ज करायला सांगितलं त्यांना 23 तारखेपर्यंत आम्हाला. तुम्ही समाधानी आहेत का? हो. आणि घर पाडू देणार तुम्ही? घर पाडत समाधानी समाधानी आहे म्हणतात ते. आणि जेव्हा जोपर्यंत घर भेटणार नाही मग तेव्हापर्यंत तुम्ही घर खाली करू देणार नाही. घर भेटणार नाही. अरे 1 मिनिट ऐका ना, बोला. जोपर्यंत आम्हाला घर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. आता काय शुक्रवारचं काय विचारत होते मग? त्यांनी सांगितले डॉक्युमेंट्स जमा करा, तुम्हाला किराया देऊ. आता आम्ही आता ते एक न्यूज सांगते यांना काय किराया भेटून गेला तर आम्हाला 1 रुपया भेटला नाही. नाही भेटला. शुक्रवारला घर खाली करा, डॉक्युमेंट सांगा, तुम्हाला किराया चालू करतो. मग काय बोलणार, काय कष्ट करणं, कारण की ते बोलून गुरुवारी लिखी भेटत नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडत नाही. आम्हाला लिखी द्यायची का? आता द्या लिखी, आम्ही जागा सोडतो. लिखी द्या आम्हाला, आम्ही तळमळ करून सांगतोय, आम्ही जीव तुटतोय. आमच्या लेकर बाळा आम्ही एवढी चुकारीत राहतोय तरी सरकारला लाज वाटत नाहीये. आम्ही पाकिस्तान आलेलो नाही वा हक्काचं घर मागायला. अन्न वस्त्र निवारा हे सरकारचं काम आहे, द्यायचं माहिती का? आम्हाला काय सांगतो आसिर खान घरात ओढा टायमाला भरवून होता एवढा आमच्या घरात ओढले. आमचे पडके बघा, मला एवढं पत्तर लागलं होतं, एवढं हातामध्ये. माझं म्हणणं काय झालं सरकारला की आज तुम्हाला सांगा महिला ते काय म्हणतात बेटी बचाव बेटी पढाव. आज महिलाची तर तुम्ही रोडवर आणून ठेवली. आज रात्री बेरात्री सांगा कोणी जबाबदार घेतायचं शिरकात घेतो जबाबदार. आज कोणा महिला सांगा काय होईल, कोणा महिलाचा काय होईल, काय नाही. इथं काय तुम्ही कॅमेरे लावलेले का? तुम्ही हे लोक 8 घंटे ड्युटी करतात, हे आपल्या घरी चालतात. नंतर आम्हाला माहिती आम्ही जेवण कसं करतो रात्रीचा. आज काय आहे काय नाही आम्हाला काय नाही. इतक्या पाण्यात गावात नाही, इतकं विचित्र आहे. खाली पाण्यात झोपल्या सर. आणि हा निर्णय आम्हाला मान्य नाही. शिरकांचा शुक्रवारी घर तोडायला आम्हाला हे निर्णय मान्य नाही. आमच्या अंगावर जाऊन जेसीबी घालाव. प्रधानमंत्री आवास योजनेचं हरसूळ, तिसगाव, पडेगाव, सुंदरवाडी या ठिकाणी जवळपास 11,000 घराची काम प्रगतीपथावर आहे. आणि आज हरसूळ या ठिकाणी भेटी दिली असता अत्यंत काम समाधानकारक आणि प्रगती खूप फास्ट आहे. आणि आत्तापर्यंत प्लिंथचं जे काम आहे जवळपास पूर्णपर्यंत आलेलं आहे. आणि याचं लॉटरीचं सिस्टमही आपण ऑलरेडी सुरू केलं. आणि विशेष करून या भागातील जे रहिवासी आहे, जे गेले काही लोक 5 वर्षापासून 15 वर्ष 20 वर्षापासून राहत असलेल्या लोकांना ते आपण इथंच पहिलं प्राधान्य आपण त्यांना दिलेलं आहे. आणि त्यासाठी काही लोक अजून इथं करून राहिलेले होते, त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही काढा आणि जेणेकरून अजून जास्त घरं होता येईल, अजून जास्त गोरगरीब लोकांना आपण घर बनवून देता येईल. आणि त्यांना इथं स्थानिक जे लोक आहे त्यांना खाली केल्यावर प्रत्येक महिना आपण 2,500 रुपये त्या परिवाराला टिल द टाईम जे घरं पूर्ण होईपर्यंत आपण त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनाही हा मुद्दा पटलेला आहे. आणि नक्कीच या शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेचं जे घरकुल काम आहे आता वेगाने सुरू राहणार. तर हेच लोक आपले महानगरपालिका समोर मागे काही दिवसापासून उपोषण करतात. ठीक आहे, काही लोकांना ते गैरसमजूतून हे सर्व असतात. ज्यावेळेला त्यांच्यासोबत आता तुम्ही बघितलं गेल्या अर्धा तासापासून आपण त्याच्यासोबत चर्चा केली. त्यांचा समज गैरसमज आता महापालिकेची निवडणूक अलीकडे आहे, काही लोकांना त्यांना की हा करण्याचा तो करण्याचा भेटणार आहे. मग त्यांनी जे सांगितले त्यावर तुमच्या आहे का विश्वास आहे का, समाधान आहे? विश्वास नाहीये, समाधानकारक आम्हाला यामध्ये काहीच नाहीये. का बरं? कारण की त्याने बघा आता हे 9वा महिना लागलेला आहे आमचे घर तुटून. आता काय म्हणतात तुम्हाला आम्ही घर भाडे देऊ. पहिलं तर सहतीच्यामध्ये सांगतात काय ते लोकांना आम्हाला घर भाडे यायला चालू केले. मी तर माझं म्हणत परवा दिवशी मी शिरकांत सरांसंग बोलले, मी स्पष्टपणे बोलले की बाबा आम्ही भारताचे नागरिक आहे, आम्ही हक्काचं घर तुमच्याकडे मागू शकत नाही का? ते स्पष्टपणे उत्तर काय होतं, नाही भेटणार. म्हणलं आम्ही पाकिस्तान तो येतो नाहीये, आम्ही भारताचे नागरिक आहे, आम्ही तुम्हाला हक्काचं घर मागू शकतो की नाही? हे सरकारचं अन्न वस्त्र हे निवारा हे सरकारचं काम आहे. आम्ही गरीब लोक बसली ज्यात कोणती तुम्हाला ड्युटीवाली बाई दिसतीये? कोणती बाई अशी कुठं परमनंट ड्युटीला आहे? त्या बाईच्या अंगावर म्हणजे इथं काही ती हक्काचं घर सरकारला काय असं मागू शकते की नाही मागू शकत? मला कधी कधी हा प्रश्न पडलेला आहे की माझ्या 2 मुली घेऊन मी इथं राहते, मी माझ्या 2 मुली घेऊन इथं राहते, म्हणजे हक्काचे म्हणजे एक आशानं बघते महानगरपालिकाकडं की 6 महिने आम्ही महानगर कलेक्टर समोर उभं राहिलेलो आहे.
तिथून ते होत नाही. आश्वासन दिले त्यानं आम्हाला, नाही म्हणत पण नाही ते. लेखीमध्ये त्यांनी सांगितलं की 2,500 रुपये मंजूर केलेले आहेत तुमच्या सर्वांसाठी. हा. मग का घेतलं नाही तुम्ही? दिलेच नाही आमच्या तुम्ही अकाउंट बँक आलेच नाही. डिटेल्स वगैरे काय यादी पहिले दिली आता आम्ही नाही? वारंवार त्याला सांगून गेलो, आम्ही असं फॉलोअपही तुम्हाला घेतलंय. पॉम्पलेट पण देण्यात आलं असं पण त्यांनी आधी- नाही दिले. पहिले 2 मिनिटं ऐका की आमच्याकडे असेपर्यंत त्याची कोणती सूचना आली नाही की त्याच्याकडे कोणता कर्मचारी आमच्याकडे आला नाहीये की आम्ही हे पॉम्पलेट घ्या ना, असे डॉक्युमेंट सबमिट करणं. आम्ही वारंवार त्याच्याकडे कमिशनर गेलो. साहेबासमोर तो बाई म्हणले हो आहे आमच्याकडे पॉम्पलेट. हे बघा त्या बाईकडे कोणा भेटले त्याला माहिती नाही पहिले. पॉम्पलेट सांगितलं ना. सांगितले ना मॅडमने विचारले तर म्हणे हो आमच्याकडे पॉम्पलेट आहे तुम्ही दिले माझ्याकडे होते. नाहीये. तुमच्याकडे माझ्याकडे नसेल पण दुसऱ्यांना भेटले एका ना. बाईकडे पहिले ऐका, एका बाईला तुम्ही भेटले असेल, पहिले ऐकून घ्या. तुम्ही एका बाईला एकाला भेटले बाईला असेल. कशा काय भेटू शकते? 2 मिनिटं ऐका सही. तुम्ही एका लेडीला दिला आणि माझ्याकडे नाहीये. इथं कोणाकडे फक्त एका बाईकडे आहे, दुसरं कोणाकडे आहे का इथं? इथं कोणा बाईकडे आहे आता का? काय म्हणणं आहे तुमचं कमिशनर साहेबांना स्पष्ट सांगा. स्पष्टपणे माझं हेच म्हणणं आहे, आम्हाला फ्री मध्ये घरं द्यावे. आणि ते 5% तुम्ही आरक्षण ठुलंय ते फक्त आमच्यासाठी ठुलंय, पुऱ्या महाराष्ट्रासाठी का औरंगाबादसाठी ठुलेलं नाहीये. पहिलं प्राधान्य आम्हाला ठुलं तुम्ही 5% आरक्षण मध्ये. माझं म्हणणं हेच आहे, श्रीकांत सराला हेच माझं म्हणणं आहे की ते प्राधान्य आम्हाला ठेवाव. आमचे काय लई मोठे घरं नाहीये का, आम्ही भिकारी आहे हो समजून ना, घ्या. लॉटरी मध्ये नाही ना तुमचं नाव सांगितलं ना त्यांनी तर ते स्पष्ट. काय म्हणता, मी तेच सांगते तुम्हाला. श्रीकांत सर एक सांगतात, दुसरं करतात. संसन भाऊ म्हणून दुसरं काही वागवतात, लोकांना दुसरं काही पर्चा करतात. त्याचं वारंवार वेगवेगळं बोलणं आहे. मग असं आता एक घर खाली ठामपणे करणार असं नाही का कोणाचा निर्णय नाहीये. तुम्ही? आता घर खाली करणार देणार? तोपर्यंत आमचं काही ते नाव अरे बघा नोंद होती की नाही आपली, आपण आधार कार्ड काढायला जातो, लगेच आपलं आधार कार्ड ऑनलाईन भेटत करा म्हटले ना मग. तर 5,000 रुपये कुठून आणणार आम्ही? ते तो आता ते तुमचा विषय मी आहे. त्याविषयी ते सराला काय म्हणले, तुम्ही 2,500 रुपये भाडं चालू केलंय की नाही आम्हाला, त्यातून कट करा आणि बाकीचे